2500 वर्षांपूर्वी पर्शिया, त्यानंतर अर्ध जग जिंकणारा अलेक्झांडर, मग मंगोल, शीख, मुघल. ताजा इतिहास सांगायचा झाला तर 19व्या शतकात ब्रिटन, 20व्या शतकात सोव्हिएत युनियन आणि 21व्या शतकात अमेरिका. जगातल्या प्रत्येक मोठ्या सत्तेनं कधी ना कधी अफगाणिस्तान जिंकण्याचा प्रयत्न केलाय. 19व्या शतकात ब्रिटिश साम्राज्य जगभरात पसरलं होतं. त्यावेळी जगाच्या 1/4 भागावर ब्रिटिशांचं राज्य होतं. पण त्यावेळीही ब्रिटिशांना अफगाणिस्तान काही जिंकता आलं नाही. 1979 साली तेव्हाच्या सोव्हिएत युनियननं अफगाणिस्तानवर हल्ला केला. त्या काळी सोव्हिएत युनियनच्या मिलिटरीचा दबदबा जगभरात होता. पण अफगाणिस्तानात लाख प्रयत्न करूनही सोव्हिएतला तो देश काही जिंकता आला नाही. त्यानंतर अफगाणिस्तानात अमेरिकेनं एंट्री केली. पण तिथं अमेरिकेचे काय हाल झाले हे सगळ्या जगाने पाहिले. अमेरिकेला 20 वर्ष प्रयत्न करूनही अफगाणिस्तानमध्ये वर्चस्व जमवता आलं नाही. एकूणच काय तर अफगाणिस्तानात जो पण येतो त्याचा कार्यक्रम होतो. या देशाला आजपर्यंत कोणीही जिंकू शकलेलं नाही. त्यामुळेच या देशाला एक टोपण नाव मिळालंय, द ग्रेव्ह यार्ड ऑफ एम्पायर्स किंवा जगाची स्मशानभूमी. पण असं का आहे? जगभरातल्या महासत्तांनी एवढे प्रयत्न करूनही त्यांना आजपर्यंत अफगाणिस्तान का जिंकता आलेलं नाही? यामागची कारणं नेमकी काय? अफगाणिस्तान जगाचं ग्रेव्ह यार्ड का बनलंय समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. अफगाणिस्तान भारताच्या वायव्य दिशेला असलेला मध्य आशियातला एक छोटा देश. लोकसंख्या जवळपास 4 कोटी. 2500 वर्षापासून या देशावर अनेक आक्रमणं झाली. इसवी सन पूर्व 522 मध्ये पर्शियानं अफगाणिस्तानवर हल्ला केला होता. पण पर्शियन लोकांना अवघ्या 2 वर्षात तिथून माघार घ्यावी लागली. त्यानंतर इसवी सन पूर्व 330 मध्ये अलेक्झांडरनं अफगाणिस्तानवर हल्ला केला. तो हिंदुकुश पर्वत ओलांडून भारतापर्यंत आला. पण माघारी परतताना अफगाणिस्तानात त्याचे प्रचंड हाल झाले. अलेक्झांडर त्याचा देश मॅसिडोनियापर्यंतही पोहोचू शकला नाही. तो बॅबिलोन म्हणजे आत्ताच्या इराकमध्ये मारला गेला. अलेक्झांडर सारखा राजा अफगाणिस्तानवर फक्त 7 वर्ष राज्य करू शकला. अलीकडचा इतिहास पाहिला तर असेच हाल ब्रिटिशांचेही झाले. ज्यांच्या साम्राज्यावर सूर्य कधीच मावळत नाही असं म्हटलं जायचं, त्या ब्रिटिशांनाही अफगाणिस्ताननं अक्षरशः रडकुंडीला आणलं होतं. ब्रिटिश एम्पायर आणि अफगाणिस्तान यांच्यात एकूण 3 युद्ध झाली. पण तिन्ही युद्धात ब्रिटिशांनी अफगाण लोकांकडून मार खाल्ला. 1979 साली सोव्हिएत युनियननेही हाच प्रयत्न केला. त्यांनी अफगाणिस्तान जिंकण्यासाठी या देशावर पूर्ण ताकदीने हल्ला केला. पण सोव्हिएतला अवघ्या 9 वर्षात आपली चूक कळली आणि 1988 साली ते अफगाणिस्तानातून माघारी फिरले. या पराभवानंतर पुढच्या 3 वर्षात सोव्हिएत युनियनचं विभाजन झालं. अमेरिकेचे हाल तर त्याहून वाईट झाले. तालिबानची सत्ता संपवण्यासाठी अमेरिकेनं 2001 साली अफगाणिस्तानात एंट्री केली. अमेरिकन सैन्य तब्बल 20 वर्ष अफगाणिस्तानात ठाण मांडून होतं. या दरम्यान अमेरिकेला नाटो देशांचीही मदत मिळाली होती. पण एवढे प्रयत्न करूनही अमेरिका तालिबानला काही संपू शकली नाही. 2021 साली अमेरिकेनं अफगाणिस्तान सोडल्यानंतर तालिबाननं लगेचच अफगाणिस्तानवर पुन्हा वर्चस्व प्रस्थापित केलं. एका अंदाजानुसार अफगाणिस्तानातल्या 20 वर्षांच्या मिलिटरी ऑपरेशन दरम्यान अमेरिकेनं एकूण $2.3 ट्रिलियन खर्च केले, म्हणजेच दिवसाचे जवळपास $300 मिलियन. पण तरी सुद्धा अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानच्या फक्त 15% जमिनीवर ताबा मिळवू शकलं होतं. उरलेल्या 85% जमिनीवर तालिबानचंच राज्य होतं. पण असं का घडतं? अफगाणिस्तान सारखा एवढा छोटा देश आजपर्यंत कोणत्याही महासत्तेला का जिंकता आला नाही? याची कारणं काय आहेत? अफगाणिस्तान आजपर्यंत कोणाला जिंकता आला नाही याचं पहिलं कारण आहे ते म्हणजे या देशाचं जिओग्राफिकल लोकेशन. जगाच्या नकाशावर एकदा नजर टाका. अफगाणिस्तान अशा ठिकाणी आहे जिथे कोणत्याही देशाला सहजासहजी हल्ला करता येत नाही. हा देश लँडलॉक्ड आहे. त्याला कुठलाही समुद्र किनारा नाही. अफगाणिस्तानच्या पूर्वेला तिबेटचं पठार आहे. हा जगातला सर्वात उंच प्रदेश आहे. पश्चिमेला इराणचा वाळवंटी भाग आहे. एकूणच काय तर अफगाणिस्तानला एक प्रकारे नैसर्गिक संरक्षण मिळालंय. त्यामुळे जर अफगाणिस्तानवर हल्ला करायचा असेल तर तो हवाई मार्गानेच करावा लागतो. त्यात अफगाणिस्तानला एकूण 6 देशांची सीमा लागून आहे. पाकिस्तान, इराण, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान, तजिकिस्तान आणि चीन. या देशांची मदत घेतल्याशिवाय कोणीही अफगाणिस्तानवर हल्ला करू शकत नाही. केलाच तर तो जास्त काळ तग धरून राहू शकत नाही. अमेरिकेचंही हेच झालं. अमेरिकेला अफगाणिस्तानवर हल्ला करण्यासाठी फक्त हवाई मार्गाचाच पर्याय होता. यासाठी अमेरिकेला पाकिस्तानची मदत मिळाली. पण अफगाणिस्तानच्या दुसऱ्या बाजूला इराण आहे, जो अमेरिकेचा कट्टर शत्रू आहे. शेजारी चीन आहे. उत्तरेला पूर्वीच्या सोव्हिएत युनियनचे देश आहेत. त्यामुळे पाकिस्तानची मदत मिळूनही अमेरिकेला अफगाणिस्तानला घेरणं शक्य झालं नाही. अमेरिकेनं अफगाणिस्तानात बगराम सारखे मिलिटरी बेसेस उभे केले, पण ते पुरेसे नव्हते. यात अमेरिकेचा प्रचंड पैसा खर्च झाला, पण हाती काहीच लागलं नाही. जिओग्राफिकल लोकेशन सोबतच अफगाणिस्तान आजपर्यंत कोणाला जिंकता आलं नाही यामागचं दुसरं कारण आहे ते म्हणजे या देशाचा भूगोल.
समजा अमेरिकेसारख्या एखाद्या देशानं दुसऱ्या देशाची मदत घेऊन अफगाणिस्तानात मिलिटरी बेस तयार जरी केला तरी प्रत्यक्ष युद्धात अफगाणिस्तानला मात देणं त्याहून अवघड आहे. अफगाणिस्तान हा अत्यंत डोंगराळ प्रदेश आहे. तिथल्या हिंदुकुश पर्वतरांगा इतक्या उंच आणि दुर्गम आहेत की त्यांना जिंकणं कोणालाही शक्य नाही. हिंदुकुशचा शब्दशः अर्थ होतो हिंदूंचा खून करणारा. भारतावरच्या इस्लामिक आक्रमणांच्या काळात हिंदूंना पकडून या पर्वतांमार्गे मध्य आशिया आणि पर्शियामध्ये नेलं जायचं. पण या दरम्यान हजारो हिंदू प्रचंड थंडी आणि उंचीमुळे हे पर्वत पार करू शकले नाहीत. अनेकांचा तिथेच मृत्यू झाला. त्यामुळे या पर्वतांना हिंदुकुश म्हणजेच हिंदूंचा खून करणारा असं नाव मिळाल्याचं बोललं जातं. भारतावर आक्रमण करणाऱ्या अलेक्झांडरचेही या पर्वत रांगेतच हाल झाले होते. त्याच्या कित्येक सैनिकांनी पर्वत ओलांडून पुढे येण्यास नकार दिला आणि ते माघारी फिरले होते. पण अफगाण लोकांना या हवामानाची सवय आहे. ते या पर्वतांचा वापर लपण्यासाठी करतात. सोव्हिएत युद्धादरम्यान जेव्हा सोव्हिएत सैन्य खिंडीतून पर्वतरांगा पार करायचं त्यावेळी अफगाण त्यांच्यावर हल्ला करायचे आणि पर्वतांमध्ये लपून बसायचे. तिथे त्यांना शोधणं जवळपास अशक्य असायचं. अनेक वेळा तर ते पूर्ण खिंडीचा रस्ताच ब्लॉक करून टाकायचे, ज्यामुळे सोव्हिएत सैन्य कित्येक महिने पुढेच जाऊ शकत नव्हते. इथल्या डोंगराळ भागांमुळे सैन्याची हालचाल करणं, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मदत पोहोचवणं अत्यंत अवघड काम आहे. 1979 साली सोव्हिएत सैन्यानं अफगाणिस्तानच्या खोस्त शहराजवळ आपला मिलिटरी बेस उभा केला होता. पण या शहराच्या चारही बाजूंना उंच उंच पर्वतरांगा आहेत. याचा फायदा घेत अफगाण सैनिकांनी या मिलिटरी बेसला घेरलं. त्यांनी तिथपर्यंत जाणारे सगळे रस्ते बंद करून टाकले. नाईलाजानं सोव्हिएतला मदत पोहोचवण्यासाठी हवाई मार्गाचा वापर करावा लागला, जो लॉंग टर्म उपाय नव्हता. हळूहळू सोव्हिएतच्या ही गोष्ट लक्षात आली आणि त्यांनी अफगाणिस्तानातून माघार घेतली. अमेरिकेविरुद्धच्या युद्धातही अफगाण लोकांनी अशाच प्रकारे खैबर पास बंद करून टाकला होता. त्यावेळी अफगाणिस्तानात अमेरिकेचे जवळपास 1,30,000 सैनिक होते. अमेरिकेला या सैनिकांपर्यंत मदत पोहोचवणं शक्य होत नव्हतं. शेवटी नाईलाजानं अमेरिकेलाही माघार घ्यावी लागली. एकूणच काय तर इथल्या डोंगराळ प्रदेशामुळे अफगाणिस्तानला जमिनीवरच्या युद्धात जिंकणं जवळपास अशक्य आहे. अफगाणिस्तान आजपर्यंत कोणाला जिंकता आला नाही याचं तिसरं कारण म्हणजे या देशातले वेगवेगळे ट्रायबल ग्रुप्स. अफगाणिस्तानला स्वतःची अशी एक आयडेंटिटी नाही. हा देश म्हणजे वेगवेगळ्या ट्रायबल ग्रुप्सचा समूह आहे. अफगाणिस्तानातले वेगवेगळ्या ट्रायबल ग्रुप्स कधीच एकमेकांसोबत एकत्र राहिलेले नाहीत. इथल्या प्रत्येक ग्रुपचा स्वतःचा एक नेता असतो. त्यांचे स्वतःचे वेगवेगळे नियम आहेत. ते एक प्रकारे आपलं सरकार चालवत असतात. त्यामुळे अफगाणिस्तानात कधीच केंद्रीय सत्ता यशस्वी होऊ शकली नाही. इथं ज्या पण सत्तेनं सरकार चालवण्याचा प्रयत्न केला त्यांना या सगळ्या समस्या फेस कराव्या लागल्या आहेत. अफगाणिस्तानची सध्याची बॉर्डरही परकीय सत्तांनी ठरवलेली आहे, जी फक्त 100 वर्षांपूर्वी तयार झाली आहे. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातल्या बॉर्डरला डुरंट लाईन म्हणतात. ती 1893 साली ठरवण्यात आली होती. पण ती तिथं शेकडो वर्षांपासून राहणाऱ्या पश्तून लोकांना विचारात घेऊन तयार करण्यात आली नव्हती. आजही बॉर्डरच्या दोन्ही बाजूंना पश्तून लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यांना ही बॉर्डर मान्य नाही. पश्तून लोक बॉर्डरच्या दोन्ही बाजूला सहज प्रवास करतात. पाकिस्तान सरकारनं अनेक वेळा बॉर्डरवर कुंपण घालून हे रोखण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश आलं नाही. यामुळे होतं काय तर अफगाणिस्तानातले पश्तून लोक अगदी सहज बॉर्डर ओलांडून पाकिस्तानात प्रवेश करू शकतात आणि पाकिस्तानातले पश्तून अफगाणिस्तानात येऊ शकतात. इथून अंमली पदार्थ आणि शस्त्रांचा व्यापारही मोठ्या प्रमाणावर होतो. अफगाणिस्तानातले दहशतवादी त्यांच्यावर हल्ला झाला तर बॉर्डर क्रॉस करून पाकिस्तानात पळून जातात. तिथे ट्रेनिंग घेतात, शस्त्र मिळवतात आणि पुन्हा अफगाणिस्तानात येतात. या सगळ्यामुळे कोणत्याही परकीय सत्तेला आजपर्यंत अफगाणिस्तान जिंकणं शक्य झालेलं नाही. एकूणच काय तर अफगाणिस्तानला जिंकण्याचे प्रयत्न गेल्या 2,500 वर्षांपासून अनेक जणांनी केलेत. मध्य आशियातल्या मोक्याच्या जागेमुळे इथं आपलं वर्चस्व राहावं असं प्रत्येक मोठ्या सत्तेला वाटतं. पण यात यश कोणाला चालेल नाही. ज्यानं कोणी अफगाणिस्तानला जिंकण्याचा प्रयत्न केला त्या प्रत्येकाच्या हाती अपयशच आलं. इथे राहिलं ते फक्त आक्रमण करायला आलेल्या सैनिकांचे मृतदेह. अफगाणिस्तानला जगाचं ग्रेव्ह यार्ड म्हटलं जातं ते यामुळेच. अफगाणिस्तानच्या या इतिहासाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.